Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students, OCM students. सेकंड चॅप्टर आपण सुरू केला होता ट्रेड. या ट्रेडचे परत टाईप्स ऑफ ट्रेड आपण सुरू केलं होतं. त्यामध्ये इंटरनल ट्रेडचे परत 2 टाईप्स पडतात, होलसेलर अँड रिटेलर. होलसेलर संदर्भातील आपण इन्फॉर्मेशन पाहिली. त्यानंतर आपल्याला रिटेलर आणि रिटेलर्स किरकोळ व्यापारी या रिटेलरचे आपण मिनिंग, डेफिनेशन, फीचर्स आणि सर्व्हिसेस टू रिटेलर्स. रिटेलरकडनं होलसेलरला आणि कन्झ्युमरला, कस्टमरला देण्यात येणाऱ्या सर्व्हिसेस आपण पाहिल्या. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे टाईप्स ऑफ रिटेलर. रिटेलरचेच म्हणजेच किरकोळ व्यापाऱ्याचे प्रकार पाहिजे आहेत. आता किरकोळ व्यापारी जो आपण म्हणतो त्यासाठी एक्झाम्पल आपण सहज एक छोटासा आपला दुकानदार असा म्हणालो, पण त्यानंतर त्याचे नेमके टाईप्स काय आहेत रिटेलरचे, हे रिटेलरचे टाईप्स आपल्याला पुढे पाहिजे आहेत. रिटेलर्स संदर्भातील एक चार्ट देण्यात आला आहे. त्या चार्टनुसार रिटेलरचे 2 टाईप्स येतात. फर्स्ट आहे इटिरनंट रिटेलर्स म्हणजेच फिरते व्यापारी ज्याला म्हणण्यात आले, आणि दुसरा आहे फिक्स्ड शॉप रिटेलर, स्थानिक दुकानदार, किरकोळ दुकानदार स्थानिक, जे काय फिक्स्ड शॉपमध्ये असतात. जसं आपण किराणा दुकान म्हणालो तो फिक्स्ड शॉप रिटेलर आहे. आणि तेच आपल्या घरामध्ये, घराशेजारी, कॉलनीमध्ये, रोडवरती आपण पाहतो वेगवेगळे फेरीवाले असतात, फळवाले, भाज्यावाले असतात, दूधवाला असतो, छोटासा ब्रेड पाव याचा दुकानदार असतो. तो आपल्या सायकलवरती असेल, गाडीवरती असेल, डोक्यावरती टोपली घेऊन फिरत असतो. अशांना आपण सगळ्यांनाच रिटेलर म्हणतो. परंतु त्या रिटेलरचे परत 2 टाईप्स आहेत. इटिरनंट रिटेलर म्हणजे फिरते व्यापारी, आणि दुसरा आहे फिक्स्ड शॉप रिटेलर, स्थानिक दुकानदार, किरकोळ दुकानदार. या हे 2 टाईप्स आहेत. त्यानंतर इटिरनंट रिटेलर हा फर्स्ट टाईप्स म्हणजेच फिरते व्यापारी. या इटिरनंट रिटेलर्समध्ये कोण येतात फिरते व्यापारी म्हणून? हॅकर्स म्हणजेच फेरीवाले, पेडलर्स म्हणजेच टोपलीवाले, जे डोक्यावर टोपली घेऊन फिरतात ते, त्यांना पेडलर्स असं म्हणतात, टोपलीवाले. थर्ड नंबर आहे स्ट्रीट ट्रेडर्स, स्ट्रीटवरती म्हणजेच रस्त्यांवरतीचे जे दुकानदार आहेत. त्यानंतर 4th नंबर चीप जॅक्स म्हणजेच स्वस्त वस्तूवाला, चीप जॅक्स स्वस्त वस्तूवाला. त्यानंतर 5th नंबर आहे मार्केट ट्रेडर्स, बाजारातील व्यापारी. असे इटिरनंट ट्रेडर्सचे प्रकार. त्यानंतर फिक्स्ड शॉप रिटेलर, स्थानिक किरकोळ व्यापारी. यामध्ये या फिक्स्ड शॉप रिटेलरला परत 2 टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. फर्स्ट आहे स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर, स्मॉल स्केल लहान प्रमाणातील व्यापार करणारी दुकाने. आणि त्यातील सेकंड नंबर आहे लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर, लार्ज प्रमाणातील, मोठ्या प्रमाणातील व्यापार करणारी किरकोळ व्यापारी किंवा किरकोळ दुकाने. यामधील आपल्याला पुढे त्यातील रिटेलर्सचे टाईप्समधील फर्स्ट टाईप्स घ्यायचा आहे. इटिरनंट रिटेलर फिरते व्यापारी. इटिरनंट रिटेलर आर दोज रिटेलर्स हू हॅव इटिरनंट रिटेलर आर दोज रिटेलर्स हू डू नॉट हॅव अ फिक्स्ड प्लेस और फिक्स्ड शॉप फॉर देअर बिझनेस. इटिरनंट रिटेलर म्हणजे असे रिटेलर ज्यांचं कुठेही व्यवसाय हा फिक्स्ड प्लेसवरती किंवा फिक्स्ड शॉप अशा ठिकाणी नसतो. ज्या व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी फिक्स्ड प्लेस म्हणजेच एक निश्चित जागा किंवा फिक्स्ड शॉप एक निश्चित दुकान नसते, अशांना इटिरनंट रिटेलर म्हणजेच फिरते व्यापारी असे म्हणतात. आता या फिरत्या व्यापाऱ्यामध्येच म्हणजे इटिरनंट रिटेलर्सचे काही टाईप्स आहेत. ते पुढील प्रमाणे. फर्स्ट आहे हॅकर्स म्हणजेच फेरीवाले. फेरीवाले आपल्याला माहिती आहे, आपल्या घराच्या जरी आजूबाजूला सर्कलमध्ये खेळण्याचे छोटे घरगुती वस्तू विक्रीवाले, फळे, भाजीवाले, बांगड्या, खेळणी जे घेऊन फिरतात हातगाड्यावरती किंवा
इकडून तिकडे सायकलवरती अशा वस्तू घेऊन जे फिरत असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, हॅकर्स किंवा फेरीवाले असे म्हणतो. हॅकर्स आर वन ऑफ द ओल्डेस्ट टाईप ऑफ रिटेलर. फेरीवाले हा किरकोळ व्यापाराचा सगळ्यात जुना प्रकार आहे. दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. हे व्यापारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी फिरत असतात. आपल्या जे काही आपले गुड्स आहेत किंवा आपल्या वस्तू विकण्यासाठी ते या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. दे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, कॅरी गुड्स इन हँड कार्ट, मूविंग फ्रॉम द सिटी और प्लेस एनीवेअर where they can sell easily. आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ते एका प्लेसहून दुसऱ्या प्लेसवर जाण्यासाठी हातगाड्याचा म्हणजेच हँडक्राफ्टचा वापर करत असतात आणि सिटीजमधील शहरातील रस्त्यावर जाऊन, रोडवरती जाऊन किंवा एखाद्या प्लेसवरती जाऊन ते आपले वस्तू गुड्स इझिली सेल करत असतात. दे रिक्वायर लिमिटेड कॅपिटल. याच्यासाठी काय फार मोठ्या भांडवलाची कॅपिटलची गरज लागते का? नाही. दे मूव ऑन अ स्ट्रीट बाय शाउटिंग लाऊडली और अनाउन्सिंग द नेम अँड प्राईस ऑफ द गुड्स. आपल्याला माहिती आहे रस्त्यावरनं जाणारा फळेवाला, भाजीवाला हा लाऊडली आपल्या कोणत्या गुड्स विकतोय आणि त्याची प्राईस काय हे सांगत फिरत असतो. हे व्यापारी आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी म्हणजेच त्या गुड्सची नावे घेऊन, लाऊडली घेऊन किंवा प्राईस जोरात सांगून ओरडत असतात. दे डील इन अ vegetables, fruits, some other items like household, cheap articles, bangles, clips, etc. ते सीझन वाईज असणारे व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट असतील, फळे असतील, भाज्या असतील, ऋतूनुसार हलक्या व कमी वस्तूच्या असतील, जसे भाजीपाला असेल, फळे असेल, बांगड्या असतील, खेळणे असतील किंवा घरगुती वस्तू इत्यादींची ते विक्री करत असतात. याबद्दल फारसं काय आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. त्या संदर्भातील हा झाला इटिनंट रिटेलरचा पहिला टाईप्स. त्यानंतर आहे पॅडलर्स. पॅडलर्स मीन्स टोपलीवाले, ज्याला म्हणण्यात येईल. टोपलीवाले म्हणजे जे डोक्यावर म्हणजे किंवा अदरवाईज वस्तूंची विक्री, एका गुड्सची विक्री एका टोपल्यात किंवा खोक्यामध्ये ठेवून करत असतात. म्हणजे बास्केटमध्ये किंवा ते एका कंटेनरमध्ये आपल्या हेडवरती म्हणजे आपल्या डोक्यावरती ठेवून त्या गुड्स सेल करत फिरत असतात. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, पेडलर्स मीन्स टोपलीवाले. पेडलर्स आर द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ रिटेलर्स. टोपलीवाले पेडलर्स हा किरकोळ व्यापाराचा सगळ्यात जुना प्रकार आहे. पेडलर्स आर दोज हू कॅरी गुड्स ऑन देअर हेड इन बास्केट और कंटेनर. काय आहे? हू कॅरी गुड्स ऑन देअर हेड, डोक्यांवरती. टोपलीवाले किंवा पेडलर्स हे आपल्या मालाची विक्री एखाद्या टोपलीत किंवा खोक्यामध्ये माल घेऊन डोक्यावरती ठेवून ते विक्री करत असतात. दे डील इन लो क्वालिटी गुड्स ऑफ डे टू डे यूज ऑन कॅश बेसिस सच ॲज व्हेजिटेबल, फ्रूट, फिश, सोप्स एक्सेट्रा. जसे की ते डे टू डे वापरात असणाऱ्या कमी लो क्वालिटीच्या, कमी दर्जाच्या तसेच लो प्राईसच्या वस्तू इन कॅशने विकतात. सर्वसाधारणपणे असे
पेडलर्स हे फळे, फ्रूट, व्हेजिटेबल्स, फिश, भाजी, मासे, भाजीपाला, साबण इत्यादी गोष्टींची विक्री करत असतात. त्यानंतरचा थर्ड टाईप्स आहे इटिनंट रिटेलपैकी स्ट्रीट ट्रेडर्स, रस्त्यावरील दुकानदार. These retailers do their business on footpath of busy street of cities and towns. हे व्यापारी काय करतात? शहरामधील गर्दीच्या ठिकाणावर आपलं दुकान मांडतात. फुटपाथवरती असेल किंवा ज्या शहरामधील बिझी रोड आहे, व्यस्त रोड आहे, अशा ठिकाणी, अशा शहरातील किंवा त्या शहराच्या चौकामध्ये मध्यभागी आपला छोटासा दुकान हे त्या ठिकाणी चालवत असतात. दे परफेक्ट क्राउडेड प्लेस लाईक मार्केट प्लेस, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, स्कूल, कॉलेज एक्सेट्रा. दे प्रेफर, जे अशा ठिकाणी प्रेफर करतात, म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी ते आपल्या गुड्स विकण्याची सर्वसाधारणपणे ते गर्दीच्या ठिकाणीच जात असतात. जसे की मार्केट प्लेस असेल, बसस्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, शाळा असेल, कॉलेज असेल इत्यादी ठिकाणी ते आपल्या गुड्सची सेल करत असतात. दे सेटअप टेम्पररी स्टॉल ऑन द रोड साईड. रोड साईडला एक टेम्पररी प्रमाणात रस्त्याच्या कडेला तात्पुरती छोटी दुकाने असतात. दे सेल आयटम्स लाईक हँडबॅग्स, रेडीमेड गारमेंट्स, टॉईज, इलेक्ट्रॉनिक गुड्स एक्सेट्रा. Their price of goods are reasonable. They do not change their place of business frequently. ते रस्त्याच्याच कडेला तात्पुरती छोटी दुकाने लावतात. जसे की हँडबॅग, तयार कपडे असतील, प्लास्टिकचे गुड्स असतील, इलेक्ट्रॉनिक्सच्या छोट्या मोठ्या गुड्स असतील, यांचा ते सेल करत असतात. आणि ते त्यांचा प्लेस कोणताही प्रकारचा फिक्स नसतो. दे डे नॉट चेंज देअर प्लेस ऑफ बिझनेस फ्रिक्वेंटली. ते आपापली जागा वारंवार बदलत नाहीत. त्यानंतरचा पुढचा आहे चीप जॅक्स. चीप जॅक्स. चीप जॅक्स याचं असतं स्वस्त वस्तू दुकानदार. Cheap jacks have independent shop having temporary setup. रस्त्यावरील जे दुकानदार त्यांना चीप जॅक्स म्हणजेच स्वस्त वस्तूचे जे चीप एकदम कमी रेटमधल्या ज्या वस्तू आहेत अशांचा सेल करण्यासाठीचं नाव दुकानदारांना म्हणजे स्वस्त वस्तू दुकानदारांना चीप जॅक्स असं म्हणलेलं आहेत. हे बिझनेस काय करतात? इंडिपेंडंट शॉप हॅविंग टेम्पररी सेटअप. एक तात्पुरत्या काळासाठी भाड्यावरती छोटेसे लहान दुकान ते घेत असतात. दे कीप चेंजिंग प्लेस ऑफ देअर बिझनेस डिपेंडिंग अपॉन रिस्पॉन्स दे गेट फ्रॉम कस्टमर्स. कस्टमर्सचा जसा प्रतिसाद मिळाला तर ते आपले दुकान चालू ठेवतात. अदरवाईज ते आपल्या गुड्सची आणि त्याचनुसार ते आपल्या शॉपचं सुद्धा बदल करून टाकतात. जर बिझनेसला त्या चीप जॅक्सला जर रिस्पॉन्स दे गेट फ्रॉम द कन्झ्युमर्स कस्टमर्स ग्राहकांकडनं जर प्रतिसाद चांगला मिळाला नाही तर ते हे व्यापारी आपले ठिकाणही बदलत असतात. चीप जॅक्स हॅव अ फिक्स्ड शॉप फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. दे डील इन व्हरायटी ऑफ गुड्स लाईक कटलरी, क्रॉकरी, सॉक्स, शॅम्पूज एक्सेट्रा. द क्वालिटी ऑफ गुड्स इज इंटरफिरियर. या प्रकारचे
या व्यापारी तात्पुरत्या काळातील एकच शॉप दुकान असते. हे व्यापारी निरनिराळ्या म्हणजेच डिफरंट टाईप्सचे गुड्सची सेल करत असतात. लाईक कटलरी असेल, सॉक्स असतील, शॅम्पू असेल इत्यादी ज्याची क्वालिटी एकदम लो आहे अशा प्रकारच्या गुड्समध्ये ते डील करत असतात. त्यानंतरचा पुढचा 5th नंबर आहे फिक्स्ड त्यानंतरचा पुढचा आहे मार्केट ट्रेडर्स. मार्केटमधील म्हणजेच बाजारातील व्यापारी. मार्केट ट्रेडर्स open their shop on market days, that is different place of fixed days. मार्केटमधील म्हणजे बाजारपेठेतील व्यापारी ज्यांना म्हणण्यात आले हे व्यापारी दुकान फक्त मार्केट डेच्याच म्हणजेच व्यापाराच्या बाजाराच्याच दिवशी लावतात. जसे इन शॉर्ट जर पाहायला गेलं तर गावाकडील असेल तर आपल्या लक्षात येतं गावाकडील बाजार हा आठवडी बाजार असतो, वीकली बाजार असतो. त्या वीकली बाजारमध्येच जे व्यापारी येतात त्याच वीकली दिवशी म्हणजे त्याच वेळी त्याच दिवशी म्हणजे बाजाराच्या मार्केट दिवशीच येतात आणि ते आपल्या मार्केटमधील शॉप ओपन करतात. अदरवाईज ते दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मार्केटला जात असतात. म्हणजे आठवडी बाजार जो आपल्या गावामध्ये भरतो आणि तो त्याच दिवशी त्याच मार्केट डेच्याच दिवशी तो आपला दुकान आपलं शॉप ओपन करतो. त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे मार्केट ट्रेडर्स म्हणजेच बाजारातील व्यापारी. युजली मेनी विलेजेस अँड टाउन हॅव सम डे ऑफ द वीक नोन ॲज द मार्केट डेज. आताच आपण म्हणाल्याप्रमाणे युजली सर्वसाधारणपणे ठराविक दिवशी बहुतेक गावामध्ये किंवा शहरामध्ये आठवड्यातील एक दिवस हा काय करण्यात येतो त्यावरतीचा मार्केट डे म्हणून ओळखला जातो, बाजार दिवस म्हणून ओळखला जातो. आणि ऑन दॅट डे व्हेरियस रिटेलर्स कम अँड सेट देअर टेम्पररी शॉप ॲट द पर्टिक्युलर विलेज ऑर टाउन. दे डील इन व्हेरियस गुड्स लाईक्स व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, टॉईज, स्पाइसेस, रेडीमेड गारमेंट्स असतील, डेली युटिलिटीज असेल एक्सेट्रा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वीकली मार्केट. या त्याच दिवशी ज्या बाजाराचा दिवस आहे जो मार्केट डेज आहे त्याच दिवशी वेगवेगळे रिटेलर्स त्या गावामध्ये किंवा शहरातून आपले शॉप मांडतात. ते निरनिराळ्या म्हणजे अनव्हराईड वेगवेगळ्या व्हेरियस गुड्सची सेल्स करतात. जसे लाईक भाजीपाला असेल, व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट असतील, खेळणे असतील, मसाले असतील, तयार कपडे असतील इत्यादींचा त्याच व्यापारास काय म्हणण्यात आलेलं आहे एक प्रकारचं वीकली मार्केट म्हणण्यात आलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वीकली मार्केट. या प्रकारचे आपण काय पाहिलेलं इटिनंट रिटेलर्स संदर्भातील टाईप्स पाहिलेले आहेत इटिनंट रिटेलर्सचे. त्यानंतर आपण फिक्स्ड शॉप रिटेलर्सचे टाईप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.